नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे कला आणि अद्वैत यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे। तो मान मिळालेला आहे, म्हणजे देवीला मुकुट अर्पण करण्याचा जो मान आहे, साखरवाडीच्या देवीच्या मंदिरात जाऊन तो मान मिळालेला आहे। आता गाडीने सर्व निघालेले आहेत। अर्जुन, सायली, जानकी, ऋषिकेश सर्वजण आहेत आणि एसटी भरलेली आहे। आता शेवटच्या काही सीट आहेत आणि त्या जानकी, ऋषिकेश आणि त्याचबरोबर सायली आणि अर्जुन हे चौघही बसलेले आहेत आणि आता जागा संपलेली आहे असं सांगितलं जातं। तेव्हा मात्र आता पुढचा प्रश्न असतो की काय करायचं। मग सायली म्हणते की मला काय वाटतंय माहितीये का, तुम्ही सगळेजण आहेत, तुम्ही जे आहे ना चौघजण, देवीकडे जाण्याचा मार्ग काय तेवढा सोपा नाहीये। तुम्ही चौघजण आता जाऊन वरती बसा असं म्हणत या चौघांना एसटीच्या वरती बसायला सांगितलेलं आहे आणि आता हे निघालेले आहेत। तेव्हा एसटी घाटाच्या मार्गाने जात आहे। तेव्हा एकमेकांचा आधार घेत चौघही आता साखरवाडीच्या मंदिरात पोहोचलेले आहेत। देवीचा जागर सुरू आहे, पूजा चालू आहे, या सर्व गोष्टी तिथे घडत आहेत। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की मंदिरात आता त्यांच्याबरोबर त्यांच्या मागावर तिथे आलेले आहे ती म्हणजे रोहिणी, त्याचबरोबर नैना आणि इकडे गायत्री, हे सगळेजण तिथे आलेले आहेत। सायली, अर्जुन ही पूजा करत आहेत, देवीची पूजा सुरू आहे आणि सगळेजण तिथं पाहत आहेत। या चौघांनी मिळून एक प्लॅन केलेला आहे आणि त्या प्लॅननुसार त्यांचं असं म्हणणं आहे की यांना इथेच संपवायचं आहे, म्हणजे या दोघींना जिवंतच ठेवायचं नाही, हा प्लॅन केलेला आहे। आणि देवीची जी घंटा आहे ती त्या दोघीजणी तिथे देवीच्या गाण्यावरती नाचत आहेत। तेव्हा त्यांच्यावरती पाडण्याचा तो प्लॅन असतो। तेव्हा अद्वैत आणि तेजस दोघंही धावत जातात आणि त्या दोघींचा जीव वाचवतात, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर आणखी काही गोष्टींचा उलगडा होणार आहे। राहुलला तर आबांनी जबरदस्त अशी धमकी दिलेली आहे आणि राहुलची वाट लावलेली आहे। तर प्रेक्षकांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे राहुल जो आहे तो फोनवरती बोलत असतो। नैनाने फोन केलेला असतो। नैनाने सांगितलेलं असतं डिझाईन आणि अद्वैत या दोघांचाही पत्ता मिळालेला आहे। तर त्या डिझाईन जी आहे ती कला पूर्ण करते आणि ती इकडे खऱ्यांच्या घरी आहे, म्हणजे माहेरी आहे हे सांगितलेलं असतं। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की नैना फोनवरती राहुलला हे सगळं सांगत असते। आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राहुल म्हणत असतो, म्हणजे सरोज मामीला हे माहीत नाहीये की अद्वैत तिकडे राहतोय, म्हणजे तिला ही गोष्ट सांगायला पाहिजे। तेवढ्यातच आबा तिथं आलेले असतात आणि आबा म्हणत असतात की हे बघ कसं आहे, अद्वैत खऱ्यांच्या घरी राहतोय ही गोष्ट मला माहिती आहे आणि ही गोष्ट सरोज किंवा रोहिणीला जर सांगून तू तमाशा करण्याचा घरामध्ये प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, कारण काहीही झालं तरीही हा गोंधळ मी सहन करणार नाही। एकतर अद्वैत आणि कला या दोघांच्याही नात्यात फूट पडलेली आहे आणि जर ती दरी जास्त वाढवण्याचा प्रयत्न तू करणार असशील तर मी काय करू शकतो याची कल्पना तुला आहेच आणि मी कोणत्या थराला जाऊ शकतो, असं म्हणत आबांनी एक धमकी दिलेली आहे आणि राहुलची मात्र वाट लावलेली आहे। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं संगीता बाहेर येते आणि पाहते तर काय तिला अद्वैत तिथं दिसत नाही। अद्वैतराव म्हणून हाक मारू लागते, अंगणात येते, पण अद्वैत काही तिला दिसलेला नसतो। तेव्हा मात्र संगीता अद्वैतला शोधत आता पुढे येत असते आणि मग तिला दिसतं अद्वैत किचनमध्ये आहे। ती म्हणते जावई बापू आणि किचनमध्ये काय करतायत, हा प्रश्न तिला पडलेला असतो। आणि मग संगीता ही अद्वैतकडे येते आणि अद्वैतला विचारू लागते। त्याच वेळी पाहायला मिळतं की संगीताचं असं म्हणणं असतं की अद्वैतराव तुम्ही किचनमध्ये मला सांगायचं ना, मी तुम्हाला कॉफी बनवून दिली असते। तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तसं नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये आणि मी बनवले आणि ही कॉफी आहे ना, ही कॉफी खरेला नेऊन द्या, असं म्हणत इकडे संगीताने ती कॉफी कलाला नेऊन इकडे अद्वैतने ती कॉफी कलाला नेऊन द्यायला सांगितलेली असते। आणि त्याचबरोबर इकडे कलाकडे संगीता ती कॉफी घेऊन येते। जेव्हा ती संगीता ती कॉफी कलाला द्यायला आलेली असते तेव्हा मात्र कला ती म्हणते की चालेल, पण आई मला कॉफी नको आहे, असं सुरुवातीला तिचं म्हणणं असतं। त्यावरती संगीता म्हणते अगं घे ग, दमली असशील तू, असं म्हणत कॉफी दिलेली असते। त्यावेळी संगीताच्या डोक्यात आता विचार चालू झालेले असतात की या दोघांना एकत्र आणण्यासाठी काय करता येईल, हा विचार संगीता करत असते। आणि त्याच वेळी तिला सुचतं आणि ती म्हणते की झालं आयडिया, आणि मग ती अद्वैतकडे जाते आणि अद्वैतला म्हणते की दिवाणखान्यात बसा। इकडे कलाच्या रूमचा दरवाजा संगीताने मुद्दामच उघडा ठेवलेला असतो, कारण कला
दरवाजा बंद करून बसत असते. अद्वैतला बरोबर त्या रूमच्या समोर आणून बसवलेलं असतं. कला तिकडे बेडवर बसलेली असते, इकडे अद्वैत सोफ्यावर बसलेला असतो आणि त्याला दिसत असतं की कला तिथं बसलेली आहे. आणि मग अद्वैतला असं वाटतं की कला आलेली आहे. कला आणि अद्वैत दोघंही कॉफी पित होते. कला आलेली आहे आणि चांदेकर असं म्हणत ती अद्वैतला म्हणते की चल बाहेर, आणि अद्वैतला घेऊन ती बाहेर जात आहे. चांदण्या रात्री तिथे जे काय आहे ते दाखवण्याचा ती प्रयत्न करत आहे. अद्वैत आणि कला दोघंही बाहेर आलेले आहेत. खूप चांदणं पडलेलं आहे आणि त्या चांदण्यामध्ये अद्वैतने कलाला जवळ घेतलेलं आहे. अद्वैत ही कलावरती जाम खुश झालेला आहे, खूप फिदा झालेला आहे आणि तो कलाकडे पाहत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कला जी आहे ती अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, पण अद्वैत मात्र कलाला जवळ घेत असतो, कलाशी बोलत असतो आणि त्यासोबतच अद्वैत आणि कला या दोघांमधला रोमांस इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. दोघंही जाम खुश झालेले असतात आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत ह्या दोघांमध्ये जो तिथे रोमांस त्यांच्या दोघांमधलं हे जे काही पाहायला मिळते तेव्हा असं वाटतं की कला आणि अद्वैत खरंच असेच एकत्र राहिले पाहिजेत. परंतु अद्वैतला चहा ते कॉफीचा जो कप आहे त्याचा चटका लागतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं, अरे बापरे, हे तर आपल्याला पडलेलं एक स्वप्न आहे. ही गोष्ट अद्वैतच्या लक्षात येते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र रात्रीच्या 3 वाजलेले असतात. कला झोपी गेलेली असते आणि अद्वैत मात्र उठलेला असतो आणि तो म्हणतो की काय आहे, परंतु रात्रीच्या 3 वाजलेल्या आहेत आणि कलाच्या रूममध्ये खिडकीतून उडी मारून आलेला आहे तो म्हणजे राहुल. राहुल हा कलाच्या रूममध्ये खिडकीतून उडी मारून आलेला असतो आणि कलाने ज्या डिझाईन केलेले पेपर्स असतात ते पेपर्स राहुलने घेतलेले असतात आणि त्यासोबतच राहुलने जे काही कांड सुरू केलेलं असतं आणि ते कांड इतकं भयानक असतं की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. म्हणजे राहुलने ते पेपर आता चोरलेले असतात आणि ते पेपर घेऊन आता तो जाणार असतो, तो म्हणजे दुसरा जो ज्वेलर्स आहे त्याच्याकडे. त्याला नेऊन त्या डिझाईनचे पेपर द्यायचे असतात. हा सगळा त्याचा प्लॅन ठरलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कला दुसऱ्या दिवशी सकाळी उठते आणि तिच्या डिझाईनचा शोध घेऊ लागते, परंतु तिला डिझाईनच दिसत नाही आहे. ती म्हणते असं कसं झालं, मी तर डिझाईन करून इथेच ठेवल्या होत्या, मग माझ्या डिझाईन गेल्या कुठं, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्यासोबतच कला मात्र तिच्या डिझाईनचा शोध घेऊ लागते. कलाला मात्र डिझाईन सापडत नसतात. कलाला प्रश्न पडलेला आहे की असं कसं शक्य आहे. बाहेर येते, अद्वैत झोपलेला असतो, तिथे शोधाशोध करू लागते, पण तिच्या डिझाईन तर रात्री चोरीला गेलेल्या असतात, म्हणून तर तिला त्या डिझाईन मिळत नसतात. आणि जेव्हा आता अद्वैत जो आहे तो उठतो आणि तो म्हणतो काय झालंय नक्की खरे. अद्वैतला चष्मा लावल्याशिवाय काही दिसत नसतं. अद्वैत पहिलं त्याचा चष्मा शोधतो आणि डोळ्यांवरती तो चष्मा लावतो आणि म्हणतो काय झालं खरे. तेव्हा ती म्हणते की मी डिझाईन केलेलं डिझाईन माझ्या सापडत नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो अरे इथंच असेल पेपर, तो गेला असेल वाऱ्याने उडून, थांब आपण शोधूया. असं म्हणत अद्वैत आणि कला दोघंही तो डिझाईनचा पेपर जो आहे तो शोधू लागतात, परंतु त्या दोघांनाही तो डिझाईनचा पेपर सापडत नाही. घरातले सगळेजण आता शोधाशोध करत असतात, नक्की डिझाईनचा पेपर कुठे गेलेला आहे, काय झालेलं आहे, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. तेव्हा कला मात्र खूप चिडते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर, तू आलेला होतास ना, म्हणून हे सगळं झालेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहे, तुझ्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. असं म्हणत ती अद्वैतला दोष देऊ लागते. अद्वैत म्हणत असतो की मी काय केलंय, माझं काय संबंध आहे, मी कुठं काय केलेलं आहे, असं अद्वैत म्हणत असतो. आणि तेवढ्यातच अद्वैतला एक व्हिडिओ दिसतो. तर चांदेकर ज्वेलर्सच्या आधी तो जो डिझाईन आहे ते सबमिट झालेलं असतं, ते डिझाईन सबमिट झालेलं असतं. आणि अद्वैतला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर अद्वैत तो व्हिडिओ कलाच्या समोर पकडतो आणि कलाला म्हणतो की हाच होता का तो. तेव्हा कला म्हणते की हो, हे माझं डिझाईन आहे, माझं डिझाईन चोरीला गेलेलं आहे. हा प्रश्न आता कलाच्या पुढे उभा राहतो आणि कला म्हणू लागते की हे कसं शक्य आहे, माझं डिझाईन कसं काय चोरीला गेलं. असं म्हणत कला जी आहे ती डिझाईन शोधू लागते, परंतु आता ते डिझाईन तिच्याकडे नाही आहे, तर ते डिझाईन दुसऱ्या ज्वेलर्सने सबमिट केलेलं आहे. कला म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, जा चांदेकर बरं तू इथून. असं म्हणत ते अद्वैतला पाठवत आहे, पण आता वेळ कमी राहिलेला आहे. अद्वैत पण कलाला म्हणतो की आजच्या आज आपल्याला हे डिझाईन सबमिट करायचं आहे, तरच त्याचा उपयोग होणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राहुल घरी आलेला असतो. नैना म्हणत असते की राहुल, तू तो जो ते डिझाईन आहे तो दिलेला आहे आणि मला माहिती आहे की तुला त्याने
बक्कळ पैसा दिलेला आहे आणि त्याचबरोबर तो जो बक्कळ पैसा आहे त्यातले 50% तू मला द्यायचे आहे, नाही तर मी काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती आहे. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते, इकडे नैनाने त्याला धमकी दिलेली असते, हे जर तू नाही केलं तर मी तुला अजिबात मदत करणार नाही. हे सगळं इकडे कलाने सांगितलेलं असतं आणि त्यासोबतच इकडे कला जी आहे ती संगीताशी बोलत असते. संगीताला म्हणत असते की आई काय करू, हे डिझाईन कसं पूर्ण करू शकणार आहे मी, मला कळतच नाही आहे. हे सगळं बोलणं चाललेलं आहे आणि तेव्हा मात्र इकडे आता संगीता म्हणते की होईल सगळं व्यवस्थित, शांत हो जरा. आणि इकडे आता अद्वैत घरी आलेला आहे. मग सरोज पाहते अद्वैत तिला काहीच बोलत नाही आणि तिथून डिरेक्टली तो वरती जातो. तेव्हा सरोज रूममध्ये येते आणि म्हणते अद्वैत काय चाललंय तुझं. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ आई, आत्ता हे जे डिझाईन आहे ते महत्त्वाचं आहे. चांदेकर ज्वेलर्ससाठी हा अवॉर्ड मिळणं, ही कॉम्पिटिशन जिंकणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच माझे प्रयत्न चालू आहे. तर सरोज म्हणत असते पण अद्वैत हे सगळं करायची गरज आहे का, कारण आत्ता सध्याच्या घडीला आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे त्याचा विचार केला पाहिजे. तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की त्याच गोष्टींचा विचार मी करत आहे आणि म्हणून तर मी आत्ता हे डिझाईन देत आहे. त्यावेळेस संगीता इकडे सरोज म्हणत असते पण तुला माहिती आहे का, यामुळं ती मुलगी तुझ्या आयुष्यामध्ये येत आहे आणि तिचे नवीन डावपेच ती खेळत आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ आई, आत्ता आपल्याकडे तिच्या इतकी चांगली डिझायनर दुसरं कोणीही नाही आणि त्यामुळं मला हे करणं गरजेचं आहे असं अद्वैतने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेवढ्यात त्याला एक डिझाईन दिसतं आणि ते डिझाईन अर्धवट असतं, पण आता ते डिझाईन जर पूर्ण करायला घेतलं तर ते लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतं. तर अद्वैतने आता सरोजला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे जे डिझाईन आहे ते कलाच पूर्ण करणार आहे आणि त्यासाठी मला तिथे जाऊन राहणं गरजेचं आहे. अद्वैत ते डिझाईन घेतो आणि इकडे कलाकडे येतो. अद्वैत कलाकडे आलेला असतो आणि कलाला म्हणतो की खरे हे घे. आता असं म्हणत अद्वैतने ते डिझाईन तर कलाला दिलेलं असतं, परंतु आता कला म्हणत असते पण चांदेकर हे डिझाईन छान आहे, हे कोणी बनवलंय. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी लास्ट इयरला होतो ना कॉलेजला, तेव्हा मी काढलेलं आहे हे डिझाईन. तेव्हा कलाला म्हणतो की हे डिझाईन पूर्ण करायचं आणि मग आपण हे जमा करूया असं अद्वैतचं ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीनं अद्वैतने कलाला सांगितलेलंही आहे. परंतु कला म्हणत असते की एवढं सहजासहजी हे डिझाईन पूर्ण होईल असं वाटत नाही असं कलाचं म्हणणं आहे. परंतु अद्वैत म्हणत आहे की बघूया तरी आपण असं म्हणत कला आणि अद्वैत दोघं मिळून ते डिझाईन पूर्ण करतात. तो दागिना तयार होतो आणि फायनली आता ते घेऊन दोघंही निघालेले आहेत. ते म्हणजे आता त्या कॉम्पिटिशनच्या ठिकाणी ते जमा करणं गरजेचं आहे. कला बाहेर येऊन रिक्षा शोधत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हे सगळं जे काय आहे ना, हे आता हीच रिक्षा शोधून वेळ घालवण्यासाठी नाही आहे, त्यामुळं लवकरात लवकर एक गोष्ट लक्षात ठेव की गाडीत बस आणि चल. तेव्हा कलाने लगेच ऐकलेलं असतं आणि अद्वैत म्हणतो लगेच ऐकलं. तेव्हा कला म्हणते चल ना, आता उशीर होतोय ना. तर देवी उत्सव सोहळा जो असतो त्याची आभूषण स्पर्धा असते, त्या स्पर्धेचा मानकरी कोण ठरणार हे खरं तर महत्त्वाचं असतं. एकतर हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असतं. कला अद्वैत सगळेजण आता तिथं पोहोचलेले असतात आणि त्या पद्धतीनं या सर्व गोष्टी घडत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण तिथं पोहोचलेले आहेत आणि सगळ्यांच्या समोर तिथे अनाऊन्स केलं जात असतं. तर इकडेच राहुलला नैनाला वाटत असतं की ही स्पर्धा कला अद्वैत जिंकू शकणार नाहीत, कारण त्यांच्याकडून ते झालेलंच नाही असं वाटत असतं. चांदेकरांच्या घरातले सगळेजण तिथं पोहोचलेले असतात, कलाही तिथं असते आणि या स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाणार असतो. तर आयोजक तिथे सर्वांच्या समोर सांगतात की तुम्हाला काय वाटतं ही स्पर्धा कोण जिंकलं असेल. तेव्हा इकडून सोहम जोरात किंचाळतो, ती म्हणजे कला अद्वैत चांदेकर असं म्हणत तो बोलत असतो, कारण कलानेच ही स्पर्धा जिंकली पाहिजे असं सगळ्यांना वाटत असतं. आणि मग फायनली तिथं अनाऊन्स होतं नाव, ते म्हणजे कला अद्वैत चांदेकर. कलाने आणि चांदेकर ज्वेलर्सने ही स्पर्धा जिंकलेली आहे हे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि या बक्षिसाचा मानकरी आता कला ठरलेली असते आणि कलाला ह्या सगळ्याचं क्रेडिट मिळालेलं असतं. फायनली या सर्व गोष्टी घडलेल्या असतात आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे कला मात्र जाम खुश झालेली असते आणि मग तिथे सर्वांच्या समोर आता तिथं बोललं जात असतं, ते म्हणजे की ह्या स्पर्धेमध्ये आत्ता मानकरी ठरलेले आहात तुम्ही कला चांदेकर, पण तुम्हाला आठवतंय का मागच्या वेळेस जेव्हा ही गोष्ट घडलेली होती आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत साहेबांनी तुमचं नाव घेतलेलं होतं, कारण ह्या सगळ्याचं क्रेडिट त्यांनी तुम्हाला दिलेलं होतं. हे बोलणं सुरू झालेलं असतं
आणि त्यासोबतच आत्ता तुम्हाला काय वाटतं की या सगळ्याचं क्रेडिट तुम्ही कोणाला देणार आहात? म्हणजे तुम्ही अद्वैत साहेबांना बोलवणार आहात का? हा प्रश्न तिथं उपस्थित केला जातो आणि कला मात्र आता भुसकाळ्यात पडते. कारण काय बोलणार? कारण कला आणि अद्वैत यांच्यामध्ये जे वाद आहेत त्यामुळे तर या सर्व गोष्टी घडत होत्या. पण आता काय करणार आहे हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात आणि फायनली सगळ्यांच्या समोर कला येते आणि अद्वैतचा हात हातात धरून त्याला स्टेजवरती घेऊन जाते. म्हणजे या पुरस्काराचा खरा मानकरी हा अद्वैत आहे हे कलानेही मान्य केलेलं असतं आणि सर्वांच्या समोर तिनेही सांगितलेलं असतं. त्यामुळं खरं तर सगळेच जण खुश झालेले असतात आणि पाहत असतात कलाने फायनली आता अद्वैतला तो मान दिलेला असतो. आबांनाही इकडे छान वाटत असतं कारण यांच्या दोघांचा संसार हा सुखाचा होऊ लागलेला आहे हे आबांच्याही लक्षात आलेलं असतं. त्याचवेळी आता सगळेजण घरी आलेले असतात आणि आबा अद्वैतला म्हणतात की हे बघ अद्वैत, तुम्ही दोघांनी मिळून ही स्पर्धा जिंकली हे मला खूप आवडलेलं आहे, परंतु मला आणखी काही गोष्टी तुला सांगायच्या आहेत. आता साखरवाडीच्या देवीला जायचं आहे, तिथे मंदिरात जाऊन पूजा करण्याचा, तो मुकुट अर्पण करण्याचा मान तुम्हाला दोघांना मिळालेला आहे. तर त्यासाठी मी तुला काही गोष्टी सांगत आहे. ही जी माळ आहे ती इच्छापूर्तीची माळ आहे, ही मला माझ्या दिलेली होती. आता ही माळ मी तुझ्याकडे देत आहे. ही माळ तिथे जाऊन देवीच्या गळ्यात घाल आणि तुझ्या मनात जी इच्छा आहे ती इच्छा तिथे बोलून दाखव आणि तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल. असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अद्वैतने आता ती माळ घेतलेली आहे. आबा सांगत आहेत की तुला जर वाटत असेल तुझ्याकडून काही चूक झालेली आहे तर ही माळ देवीच्या मंदिरात तिथे अर्पण कर, असं आबांनी सांगितलेलं असतं. आणि जेव्हा आबांनी ही गोष्ट सांगितलेली असते तेव्हा मात्र इकडे अद्वैतला पण भारी वाटत असतं. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की महा एपिसोड असणार आहे आणि महा एपिसोडच्या भागामध्ये आता तिथे जानकी, ऋषिकेश, सायली, अर्जुन असे सगळे टीम आलेली आहे आणि ही सगळी टीम तिथे आलेली आहे. तेव्हा मात्र आता सगळी एस-टी भरून निघालेली आहे आणि त्या एस-टीमध्ये जागा मात्र तिथं नसते. आता करायचं काय हा मोठा प्रश्न असतो. आणि त्याचबरोबर इकडे गाडी तर भरलेली आहे पण देवीकडे जाण्याचा मार्ग हा तेवढा सोपा नाही हे तर मान्यच आहे. आणि त्याचबरोबर इकडे तेजस आणि त्यासोबतच इकडे मानसी जे आहे त्या दोघांनाही जायचं आहे कारण मानसीच्या बाबांनी नवस केलेला होता आणि तिथल्या महाप्रसादाचा मान हा मानसीला म्हणजेच संपतराव सनस यांना मिळालेला आहे. त्यामुळे त्यांना दोघांनाही तिकडे जायचं आहे. ते दोघंही निघालेले आहेत. शेवटी जानकी म्हणते की आता तुम्ही दोघं जण जाऊन तुम्ही दोन्ही जोड्या आहेत त्या तुम्ही वरती टपावरती बसा, असं जानकीने सांगितलेलं असतं. आणि जानकीने जेव्हा त्यांना टपावरती बसायला सांगितलेलं आहे तेव्हा मात्र इकडे आता ते दोघंही बसलेले असतात. गाडीचा मार्ग जो आहे तो वळणावळणाचा असतो आणि एकमेकांना आधार देत एकमेकांना सांभाळत ही जोडी आता निघालेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता पूजेच्या ठिकाणी सर्वजण पोहोचलेले असतात आणि मग त्याच वेळी तिथे आता रोहिणी आणि त्याचबरोबर नयनाही आलेले असतात आणि देवीचं गाणं सुरू असतं, त्याच्यावरती कला आणि त्याचबरोबर इकडे मानसी आहे त्या दोघी जणी नाचत असतात. अद्वैत आणि त्याचबरोबर तेजस दोघंही पाहत असतात. परंतु एक गोष्ट मात्र तिथे घडताना पाहायला मिळते. अर्जुन सायली देवीला नवस बोलत आहेत की यांचा संसार हा सुखाचा होऊ दे आणि त्याचबरोबर देवी आईकडे त्यांनी नवस केलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे कला आणि अद्वैत दोघंही असतात. पण रोहिणी आणि नयनाने एक प्लॅन केलेला आहे आणि त्यामध्ये कलाला संपवण्याचा प्लॅन असतो आणि तो जो देवीचा घंटा असतो तो कलाच्या अंगावरती पाडण्याचा प्लॅन केलेला असतो. त्याचवेळी तिथं गायत्रीही तिला साथ देण्यासाठी आलेली असते, त्या वेश बदलून आलेल्या असतात. आणि मग तिथे घडतं असं की जेव्हा अद्वैतचं लक्ष जातं कला संकटात आहे त्या क्षणी अद्वैत जोरात किंचाळतो खरे आणि अद्वैत धावतच आता तिथे निघालेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अद्वैत आणि त्याचसोबतच तिथे पोहोचलेला असतो तो म्हणजे तेजस आणि ते दोघंही मिळून जाऊन मानसी आणि कलाचा जीव वाचवतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.